नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आहे मी उजरे गावामध्ये आणि मी आलो आहे आता सासूबाईंची आमच्या काजूची झाड आहेत, काजू बघायला आलो आहे. हे ठिकाण आहे वाघबीळ बोलतात या ठिकाणाला. ही बघा, ही इकडे झाड आहेत, ते वरच्या साईडला पण आहेत झाडं. आम्ही तिघेजण आलो आहेत, बघूया किती भेटत आहेत. रस्त्याला झाडं असली की कोण ठेवत नाही, घेऊन जातात काजू काढून. तर जेवढे मिळतील तेवढे बघतो. बघा काजूची झाडं दिसत तर नाही कुठे, बघूया, शोधून काढावी लागतील आम्हाला. आता होळीमध्ये पण हे लोक हिचा भाव वगैरे आले होते, त्या लोकांनी पण नेलेत काढून थोडे थोडे. बाहेरच्या लोकांनी पण चोरले असतील. तिथे कोण आमच्या पट्ट्यामध्ये कोण ठेवत नाही, सर्व चोरी करतात काजू. हे बघा आहेत वरती बोंड. आपल्याला भाजीचे पण काढायचे ना कवळे, ते वरचे काढा. हां बघा, जतीन इथे काढतोय. ही पाण्याची बाटली ठेव इथे झाडाखाली. हे पाणी आणलं इथे ठेवूया, इथे झाडात, इथे झाडाच्या इथे ठेव. हां काढ. बघा इथे रस्ता बघा केवढा होतोय मोठा. रस्त्याची पण कामं चालू आहे तिकडे. पहिला सिंगल लेन होती, आता दुपदरी होतोय रस्ता. ते पण कॉन्क्रीटचा करतायत. वरती कलकदार आहे तिकडे, ते बघा कलकदार आहे तिकडे वरती. तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये. कोल्हापूर, रत्नागिरी कोल्हापूर हायवे. जेवढे कोल्हापूरवरनं लोक येतात मार्लेश्वरसाठी, तेवढ्या गाड्या इथूनच जातात आमच्या गावामधून. आणि मग अडचण होते छोट्या रस्त्यामुळे, त्यामुळे आता हे काम करायला घेतलं आहे. इथून जाणार मारळवरून देवरुख फाट्यापर्यंत हा रस्ता दुपदरी होतो आहे. चला बघूया आता काजू बघूया आपण पहिला. बघा इकडे पण आहेत, इकडे वरती पण आहेत, पण वरती आम्हाला जायला नाही जमणार. बघूया. हे बघा इथे काजूची झाडं. हे बघा काजू वरती पण आहेत कुठे, ते शोधून काढूया. आपण घेतो काढून. इथे कवळी ती होतील भाजीला आपल्याला, काजूची भाजी. हे बघा अशा गाड्या येतात, ही सर्व गावातली माणसं आहेत इथे. रस्ता कधी पावसाच्या आधी झाला पाहिजे रस्ता. नमस्कार, कुठे झाले कामाला? हां हे बघा एवढा कटिंग केला आहे रस्ता, लेवल करून टाकली. एवढा रस्ता वरती होता, तेवढा खोदून उंच भाग आहे तो कमी करून टाकला या लोकांनी, डोंगर खोदून. रिक्षा येते कोणाची तरी. चला, जतीन आमचा काढतोय काजू, आपण पण काढूया. हे बघ कवळे बघ, हे बघ इथे, हे बघ. हा कवळे पण आहेत ना, जरा चांगले दिसत आहेत ना, मोठे आहेत ना. मला वाटतं आपल्याला काही माहिती नाही कसे बघायचे. हे बघ, हा बरोबर असेल ना? नाही ते नाही, काय याच्यात तयार नसणार म्हणून. एकदम पण बारके नाही काढायचे, नाही तर त्यात घर नाही भेटणार. हा हे पण काढूनच टाक बोंडवाले, ते तयार झालेत आता काजू. ठेवून पण फायदा नाही. हे घे पिशवीत. तेव्हा आतमध्ये पण किती आहेत. मी पण काढू काय? 2 काटे आणायला पाहिजे. उंची होते ना तुझी? हा तुझी माझी उंची सेमच झाली. लवकर जाते काय उंची? ते झाडावरून बघायला पाहिजे चढून. मित्र आता निघालो आम्ही लोक घरी. बरेच काजू मिळाले, ते बघा एवढे मिळाले आम्हाला काजू. एवढे इकडून चालले आणि जतीन चाललाय काठी घेऊन इकडे. आता आपली लाल परी किती दूर लावलाय. हे आम्हाला पण नाही रे.
आणि नदी बघा असते असती चालले सुकमत. पूर्ण नदी सुकत चालली आहे. बारीक बारीक कुठेतरी झरा असतो त्याचं पाणी येतं इकडे. हे बघा पाणी किती आहे नदीला. ते पण खाली कोंड आहे म्हणून इथे पाणी असतं नदीला. आणि हे गणपती विसर्जनासाठी केलंय, करून ठेवलं या लोकांनी इकडे खाली जायला. आणि हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तिकडे बांध घालून ठेवलं आहे पाण्यासाठी. गाडी इकडूनच येते आणि पाणी घेऊन जाते रस्त्यावर मारण्यासाठी. तर मासा चिक्कर आहे याच्यामध्ये. काढणार आहे एक दिवस, काढूया आपण ह्याचा पण व्हिडिओ मासे पकडतानाचा. हे गाव बघा. आताच 9 साडेनऊ वाजलेत काहीतरी. ऊन लागायला लागले चांगलंच कडक. सकाळी मस्त गारवा असतो. अजून पण गावाला आहे थंडी. आलो तेव्हा पण भरपूर थंडी होती. आजचा आमचा दुसरा दिवस आहे गावचा. काल पोचलो होतो सकाळी 5 वाजता. रविवार, आज आहे सोमवार. हे बघा इथे ओम पेटवतात होळीचा. आणि हे बघा होळीचा माळ. इथे सान आहे, इथे पालखी बसते. आणि हे बैठकी बघा अशा करून ठेवल्यात, लोकांना बसते या सर्व बैठक करून ठेवल्यात. तिकडे पण आहे. या मित्रांनो न्यारी करायला हे बघा पाल्याची भाजी आहे इथे. मिरची मिरच्या भाजल्या आहेत आणि भाकरी आहे. नाश्ता करून घेऊया. गावच्या भाषेत न्यारी, न्यारी करून घेऊया आम्ही. न्यारी भाकरी. हो हो हो. चला मित्रांनो या भाकरी खाऊन घेऊया आता. चला विहिरीवर जाऊया. विहिरीवरचं पाणी आणूया पियाला आपण. ते बघा ही समोरच विहीर आहे. नळाचं पाणी नाही भरलं पियाला. हे कसं जरा गारगार वाटतं म्हणून हेच वापरतो मी पियाला. जतीन काढतोय पाणी. हे बघा हे सर्व पिशव्या वगैरे कापड बांधून ठेवलंय सर्व बाटल्यांना वगैरे, म्हणजे जरा गार राहतं पाणी. हे घे. हा तुला काय सगळीकडे कंटाळा येतो. हे बघा कचरा पडतो म्हणून झाकून ठेवले विहिरीकडे. पाणी बघा. हा होत पाणी बघा खाली. पाणी मित्रांनो चिक्कार आहे. अजून भरपूर आहे पाणी. काही टेन्शन नाही. मे महिन्यापर्यंत तर असणार पाणी ह्याला. आमचा जतीन भरतोय पाणी. कशा कापडं बांधून ठेवली त्याला सर्व बाटल्यांना. पियाला पण बरं वाटतं हे पाणी. एवढं दुपारच्या आधीच खाली होऊन जाणार पाणी आमचं भरलेलं. अननस लागले इकडे मित्रांनो. अननस बघा लागले तिकडे. हे बघा अननस लागले बारीक आहे एकदम. आता बांधून ठेवायला लागणार आहे. जरा वानरांना जर दिसले नाही बघ इकडे आहेत तर वानर काय ठेवणार नाहीत ते. चला पाणी भरून झालंय. हे बघा आणि बादली पण भरले म्हणजे जरा गार राहील पाणी. हे जतीने आणतो हे काढणं. चला आपण जाऊया घेऊन. हे कोणी ते घर ठेवलंय, बांधलंच नाही तसंच ठेवलंय. देत पण नाही कोणाला जागाही. कारण अशी जागा भेटत नाही ना म्हणून कोण द्यायला नाही मागत. खळं पण बघा किती मोठं आहे. फक्त ही पेटी जरा एका साईडला ठेवली पाहिजे मग मोकळं मैदान होऊन जाईल इकडे. हे बघा हे पण ठेवलं इकडे. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत 4:45 आणि आम्ही निघालो आहे माझ्या गावी बामणोलीला. आता देवरुख गाडी येईल 5 सव्वा 5ला. त्याच गाडीने आम्ही लोक जाणार आहोत. आणि तिकडे रामनवमीचा उत्सव असतो त्यासाठीच आता आम्ही निघालो आहे. मित्रांनो गाडीबरोबर 1 तास लेट आले.
5ची गाडी होती तर 6 वाजलेत. दे आम्हाला बॉटल 4 दिवस थंड ठेवायला होईल पाणी. देवडू खडी ओझरे. हे घे रे. अगं मी आता जेवायची आता येऊन गेली. चला गाडीमध्ये बसून घेऊया आपण. आता मित्रांनो आता पोचलो आहे बामणोली गावामध्ये. हे आमचं बामणोली गाव. इकडे गेला मार्लेश्वरला रस्ता आणि आम्हाला इथून आणि आम्हाला वरती जायचं आहे आता चालत. रस्ता आहे वरपर्यंत. प्रायव्हेट गाड्या आमच्या जातात, फक्त एस टी नाही जात वरती, एवढंच आहे. गाडीत पोचलो आम्ही लोक. हे मधलीवाडीचं हनुमान मंदिर. हनुमान जयंती पर असेल रामनवमीनंतर. आणि आमचे गणपती असतात इकडे दरवर्षी, तेव्हा गणपती ठेवलेले आहेत तिकडे आतमध्ये आहेत. आणि या लोकांची इथे पार्किंग आहे मधलीवाडीची. आणि आम्हाला अजून पुढे जायचं आहे. आमची आहे उगवती वाडी. आता रस्ता बरा आहे, पहिला तर लई खराब होता रस्ता. जास्त करून आमच्या चढावात तिकडे. घरं बघा कशी, सर्व घरं बंद आहेत बरीच. आता इकडची लोक हनुमान जयंतीला येतील तेव्हा उघडतील.
आता आमची पण 2-4 दिवस माणसं येतील वाडीतली, रामनवमी आहे म्हणून. आता आहे परीक्षा मुलांच्या, त्याच्यामुळे थोडी कमीच माणसं येतील. हे समोर घर आहेत आमची तिकडे. अजून थोडं जायचं आहे आम्हाला. इथं चढ आहे इथून छोटासा, आणि ते रामाचं मंदिर आहे पुढे, आणि आम्हाला इथून शॉर्टकट आहे आमच्या घरी जायला. नाही आता मधूनच जातो इथून. ही बाई काय वजन घेत नाही. हो काको, काय बरी आहे? होय, ढकलायचे दिवस. बरं बरं. हा बरी आहे बरी आहे. हे बघा इकडे मंदिर आहे. हा हो हो हा. हे बघा इकडे आली आमची जाधववाडी, आणि आमचं घर आहे इकडे. घराची हालत काय झाली असेल काय माहिती नाही. बघूया उघडून आता. तेव्हा काय झालं घाण. बाहेर बघा कंडिशन काय झाली. अरे मीटर दुसरं बसवलंय बा. मीटर नवीन बसवलंय. होय, हे काय नाही म्हटलं, नवीन मीटर बसवलंय हे. होय, लाईट चालू केले. बघूया आता, चला चालू करून पहिला वगैरे लावले. आता जरा घर बघूया. काय एवढं काय घाण नाही आहे, चांगलं आहे. रेग्युलेटर नवीन लावलं आहे. इकडची लाईट लाव रे. सर्व अंधार आहे घरात. हां, ते ह्याच्यासाठी गॅप पडते ना तिथे छोटीशी. बघा इथे रूम आहे. थोडी घाण आहे, तेवढी साफ करावी लागेल आता. इथे मोरी आहे, आणि इथे टॉयलेट आहे, आणि पाणी. अरे बापरे, पाण्यावर झाकणच नाही ठेवलेलं. का हुंदराने पाडलं काय माहिती. चला बघूया आधी. ते सर्व चेक करावी लागेल जागा आपल्याला. आणि आमची पाठची बाजू आहे सर्व ही. ते चूल वगैरे, चुलीवरचं काय बनवायचं असेल तर इथे बनवतो आम्ही लोक. इकडे सर्व बघावं लागेल आपल्याला आता. सर्व साफ केलेलं आहे. चला एक आवरून घेतो आणि भेटतो नंतर तुम्हाला लोकांना. मित्रांनो आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. साफसफाई करून झाली आमची. आमचं सामान आता इथे ठेवलं आहे. एवढंच आहे, जास्त काय नाही. सर्व साफ केलं आहे. जास्त घाण नव्हती म्हणून पटकन झालं. अजून इकडे काय उघडलेलं नाही, तसंच आहे अजून. गॅस वगैरे बघायचं आहे जरा चालू करून. रूम पण साफ करून घेतला आहे आता. आणि बघा कामं टाकून हे माणसं खायला बसली. हे बघा फक्त खायचा विचार करतात. आणि असा इकडे सुद्धा बल्ब लावला आहे बाहेर गल्लीमध्ये. माणसं ये जा करतील इकडे. इकडे पण लावून ठेवला आहे बल्ब. आता इकडे पण अंधार असतो वाटेला. चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.